Welcome all of you once again to Ahilya Utsav, and it's really going to be fantastic today because we are again starting with live interaction, right? या क्लबचा उद्देश मुळात हा आहे की आपल्याला इंग्लिश येत असतं बऱ्याच जणांना, परंतु बोलण्याची संधी नाही मिळत, राईट? म्हणजे माहिती नाहीये की कसं बोलायला पाहिजे किंवा काय चुकतं हे सांगणारे योग्य ठिकाणी लोक मिळत नाही आपल्याला. आणि म्हणून मग आपला कॉन्फिडन्स जो आहे तो त्या लेवलला डेव्हलप होत नाही, जेणेकरून आपण बिनधास्त बोलू शकतो. ओके. तर हा मूळ उद्देश आहे. कारण की आपण इंग्लिश ही भाषा किती गरजेची आहे तर वेगळं आपल्याला हायलाईट करायची गरज नाहीये. परंतु तरी पण मी सांगू इच्छितो, ग्लोबलाइज वर्ल्ड मध्ये स्पेशली आफ्टर COVID-19 लॉट मेनी चेंजेस हॅड हॅपन, राईट? आणि आता त्याच्यापैकी इंग्लिश हा एक महत्वाचा बदल आहे की जो पहिले फक्त ऑफलाईन मध्ये चालायचा, आता ग्लोबलाइज वर्ल्ड मध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून थ्रू आउट द वर्ल्ड यू कॅन रीच इफ यू हॅव अ व्हेरी गुड कमांड, or you can say at least good understanding and delivering skills of English language. त्या उद्देशानेच आपण यावर्षी अहिल्या उत्सव सुरू केलेला आहे. अँड त्याचा बऱ्याच जणांना फायदा होतोय. अजूनही खूप लोक त्यामध्ये जॉईन नाही होऊ शकत आहे, कारण की त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या संधी त्यांना जे अवेलेबल आहेत त्यानुसार त्यांचे शेड्यूल्स काय असतात. आणि यामुळेच सगळ्यांच्या रिक्वेस्टनुसार, सगळ्यांच्या डिमांडनुसार पहिले आपण शनिवारी घेत होतो, पण बऱ्याच जणांचं महिलांसाठी क्लास आहे, तर त्यांचं म्हणणं आलं, सर शनिवार हा आमच्यासाठी खूप वेगळा असतो, आम्हाला बऱ्याच गोष्टी जबाबदाऱ्या असतात. जसं मला ते असं वाटलं, म्हणजे थोडक्यात तुम क्या जानो, हाऊसवाईफ का काम कितना होता है. ओके. असं फील आलं मला. तर मग म्हणलं ओके, आय एम रिअली सॉरी. ठीक आहे, मग आपण चेंज करूया संडे. नाही नाही, संडे तर अजिबात नको सर, म्हणजे करायचं असेल तरी करता येणार नाही. मग काय, तर मग मंडे. मग ठीक आहे, मंडे सुरू केलं आपण. आणि मंडे मध्ये ज्यावेळेस आपण सुरू केलं, त्याला आता एक महिना झाला असेल ऑलमोस्ट. ओके. त्याआधी सुरुवातीला सॅटर्डे आपण सुरू केलं होतं. मंडे क्लब हा आपण चालवतोच आहे. तसंच मंडे अहिल्या उत्सव आपण मग सुरू केलंय, तेच कंटिन्यू केलंय. आणि ऑलमोस्ट 18 वीक्स वी हॅव डन. ओके, सो गिव्ह अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर ऑल द पार्टिसिपंट्स अँड ऑल द टीम GVA फॉर कोऑर्डिनेटिंग अँड गिव्हिंग दिस वंडरफुल सपोर्ट. असंच आपण पुढे पुढे जाणार आहे आणि थ्रू आउट द इयर आपण हा उपक्रम राबवणार आहे, विथ ऑल युअर सपोर्ट अँड ब्लेसिंग्स. चलो, लेट्स बिगिन अप टुडेज क्लास अँड इट इज अगेन इंटरॅक्टिव्ह सेशन. बरेच जण नवीन जॉईन झालेले आहेत. जे नवीन असतील त्यांनी आवर्जून स्वतःचं इंट्रोडक्शन करून देत चला. ओके, म्हणजे मला कळत जाईल की तुम्हाला काय येतंय, काय प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे. आणि आधीचे सेशन्स तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. युट्यूबला जे आपलं चॅनल आहे ग्लोबल इंग्लिश ऍप, ओके, त्यामध्ये लाईव्ह युट्यूब लाईव्ह सेक्शन असतो, तरच प्ले लिस्ट असते. त्या प्ले लिस्ट मध्ये अहिल्या उत्सव सर्च करा, तुम्हाला सगळे पहिल्या दिवसापासूनचे व्हिडिओज ऍज इट इज लाईव्ह तिथे मिळतील. तर ते नक्की करा, म्हणजे तुम्हाला पुढचे टॉपिक्स लवकर समजतील. ठीक आहे. डाऊट्स तुमचे असतील तर मी सांगणारच आहे, डोंट वरी. चलो, सो नाव लेट्स कंटिन्यू. अँड कीप युअर कॅमेराज ऑन, दॅट इज द फर्स्ट कंडिशन ऑफ दिस क्लास. कारण की कॅमेरा ऑन असेल तरच आपण इंटरॅक्शन व्यवस्थित करू शकतो. बिकॉज वी आर रिप्लेसिंग इट टू फिजिकल क्लास रादर दॅन कमिंग फिजिकली, राईट? Right? फिजिकल क्लास Physical. करतोय, राईट? चलो, तो त्याच्यासाठी कॅमेरा खूप महत्वाचा आहे. कीप युअर कॅमेरा ऑन. ओके, सो नाव वी हॅव many people on the board and here we go. प्लीज uh, बंद पूजा करना फोटो। पूजा पूजा, और कोई नहीं दूजा, जो माइक अनम्यूट करता है और आवाज बहुत आती है। माइक के पास ध्यान दीजिए, जब आप किसी ग्रुप में एक्टिविटी में होते हो तो माइक बहुत सेंसिटिव काम होता है। अगर माइक अनम्यूट रहेगा और आवाज रहेगी तो बहुत दिक्कत आती है, सबको सुनाई देता है वो आवाज। चलो, so let's continue and we have given homework also. Let's check out first who has done homework. किसने किसने होमवर्क किया है देखते हैं. So raise your hands please. Okay, very good. Pooja and Swati. Okay, Mumbaikars are very fast. शीतल अगले, okay, very nice. Okay, बाकी लोगों को पता है होमवर्क था? देखो कुछ तो लेफ्ट हो गई डायरेक्टली. जयश्री सुतार, कॅमेरा ऑन करा. चलो, नो प्रॉब्लेम. ज्यांनी केलाय त्यांच्यापासून सुरुवात करूया. ओके. जो हाजिर वो वजीर. ओके, इसे इंग्लिश में क्या कहते हैं पता है आपको? कौन बताएगा? जो हाजिर तो वजीर, ह्याला इंग्लिश मध्ये काय म्हणे?
सेईंग म्हणून त्याला आपण सेईंग. मराठीच म्हणे ही, हाजीर तो वजीर. त्याला इंग्लिश मध्ये पण काहीतरी आहे ना, सांगा बरं. येस, एनीवन? नो? ओके, विचार करून No, ठेवा. sir. विचार करून ठेवा. चला, तुम्हाला होमवर्क पुढच्या वेळेसाठी. चलो, आता पुढे जाऊया ह्या टॉपिकवर. पूजा, लेट स्टार्ट फ्रॉम यू. जर आवाज नसेल बॅकग्राऊंडला तर, नाहीतर थांबवा. तुम्ही तोपर्यंत सेटल करा. तोपर्यंत स्वाती आहे. स्वाती नाव जरी शेवटी असलं तरी स्वाती सुरुवात बऱ्याचदा करते. कारण शी इज द मोस्ट कन्सिस्टंट पार्टिसिपंट फ्रॉम फर्स्ट डे. स्वाती, आय रिअली अप्रिशिएट युअर कन्सिस्टन्सी, की सुरुवातीपासून तू डेडिकेटेडली वेळ देते आणि इव्हन इम्प्रूव्ह पण छान करते. आय एम व्हेरी हॅपी विथ युअर प्रोग्रेस. लास्ट वीकच मी सांगितलं होतं, तुम्ही रेग्युलर अटेंड केलं तर प्रोग्रेस नक्की होईल. कारण इंग्लिश हे काय असं एकदा दोनदा करून नाही येत ऍक्च्युली. ओके, इट नीड्स अ लॉंग टाइम. आणि म्हणून आपण स्लोली स्टेडीली चाललंय आपलं काम. अजिबात घाई नाही आपल्याला, कारण समजलंच पाहिजे, अप्लाय झालं पाहिजे, जे शिकतोय ते वापरता आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला विशेष वेळ दिलेला आहे आणि आठवड्यातून एकदा आपण परत परत लाईव्ह भेटतो, जेणेकरून तुम्ही जे वापरले आठवड्याभरात त्याचे डाऊट्सही सांगू शकताल, विचारू शकताल आणि नवीन पण टॉपिक आपण घेऊ. चलो, सो स्वाती, Yes, sir. हाऊ आर यू स्वाती? I am fine, sir. Okay, and how was your weekend? Sir, today I am joining on school, Okay, English medium school. very nice. This is the good news for us. ऍब्सोल्युटली फंटॅस्टिक न्यूज. व्हेरी नाईस. मुंबई सारख्या शहरामध्ये इंग्लिश मीडियम शाळेत तुमचं सिलेक्शन झाले ऍज अ टीचर म्हणून. इट्स अ रिमार्केबल थिंग. व्हेरी नाईस. गिव्ह अ बिग हँड ऑफ अप्लॉस ऑल. आपल्या परिवारातले एक जण स्वाती शेवटे जे आहे त्यांचं सिलेक्शन टीचर म्हणून झालंय इंग्लिश मीडियम शाळेमध्ये. इट्स अ वंडरफुल न्यूज. व्हेरी नाईस. हॅट्स ऑफ Uh, टू युअर करेज अँड युअर डेडिकेशन. excuse Thank me, you, sir. sir. येस येस शीतल. Swati ma'am, congratulations. Thank you. Thank you so much. Very nice. Yes, Swati, you were saying something. Yes, sir. Hello, everyone. First, I say thanks to Professor Gandhi, sir, to give me this chance first. Uh, then today I am sharing the regular routine of my younger daughter. Okay, very Uh, nice. her name is Durva. Durva wake up early in the morning with her mama. Durva wakes up. Okay, lihilay wakes, Ha, but काय हरकत नाही. pronunciation. Okay. Durva wakes up early in the morning with her mama. She brush with her mama. Then She she asks for she milk. she brushes. Hmm? She brushes. Okay, brushes. हे बघा, एकच लॉजिक आहे. थर्ड पर्सन, मागच्या वेळेस आपण फर्स्ट पर्सनचं पाहिलं, सॉरी हा फर्स्ट पर्सन पाहिलं होतं, राईट. Okay. आय, मी काय करतो रोज त्याचं आपण रुटीन पाहिलं होतं. आय वेकअप, आय गो आउट, आय टेक ब्रश, आय डू ब्रश, Yes. वॉट एव्हर. हे आपण पाहिलं होतं, राईट. She brushes with her mama. आता Then she asks. आता थर्ड पर्सनचं रुटीन चालू आहे, म्हणजे बाकीच्यांना जे नवीन आहे त्यांनाही सांगतोय आणि Hmm. स्वातीलाही लक्षात येईल. स्वाती, थर्ड पर्सन म्हटल्यावर सब्जेक्ट प्लस. V4. हा, पण ते V4 plus object. सांगणं ठीक आहे, पण ऍप्लाय का नाही होते. Hmm. पहिल्या दोन बॉल आउट झाले ना तू मग. अं, लक्ष द्या. सर परत सांगते. हा, दुर्वा आता wakes up. एक काम करा, एक काम करा, वही बंद करा. वही बंद करून सांगा, म्हणजे कॉन्सन्ट्रेट केलं की जमेल. Okay. बघून सांगायच्यासाठी आपल्याला वेळ दिलाय ना, आठवडाभर आपण नाही देतो ना. सर, पॉइंट लक्षात मध्ये मध्ये येत नाहीत म्हणून बघते मी. तुमचीच मुलगी आहे ना, म्हणजे विचारतोय म्हणजे. तुम्ही सांगू नाही शकत, मग कोण सांगणार आहे. थोडेफार नाही वाक्य मागे सांगू पुढे शकतो झाले तर की. चालतील, काही टेन्शन नका घेऊ. ओके. मेक इट नॅचरल. चुकू द्या, पण स्वतःच्या मनाने चुका. ते काय होतं माहिती का, बघता बघता आहे ना आपलं दुर्लक्ष होतं आणि मग चुका जास्त होतं. आणि ऍक्च्युली हा स्पोकन इंग्लिश सेशन आहे की नाही आहे. मग इंग्लिश आपल्याला आठवड्याभर प्रॅक्टिस करायची. तुम्ही रायटिंग 10 वेळा करा ना. आता बोलून दाखवा. तीच खरी ट्रायल आहे आणि ते जर जमलं तर खरं या क्लासचा उपयोग आहे. एम ए राईट ऑर रॉंग? बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? न येस. न बघता तुम्हाला 4 वाक्य जरी छान बोलता आले तरी त्याचा आनंद वेगळा आहे. आणि तुम्ही करू शकता स्वाती. यू कॅन, मीन्स एव्हरीबडी कॅन डू इट. पण स्वाती तू प्रयत्न करते म्हणून तुला पहिली संधी आहे. चलो, बंद करा ते वही, बंद करा. ओके सर. Durva wakes up early in the morning with her mama. Then she
हे बघ परत brushes with परत परत बघतात brushes ते. with her mama. तुम्ही Then she ऐका 2 मिनिटं. स्टुडंट्स आता तुम्हाला सांभाळायचे बरं का, लक्ष द्या, असं करू नका. okay कॅमेरा समोर घ्या, असा डोळ्यासमोर कॅमेरा घ्या. असा. हा, असं पाहिजे. आता कसं छान दिसते. आता पहिलं असं नाही दिसत आहे खाली. नाही सर, स्टँड वरती ठेवलंय ना, स्टँड खाली आहे. हे बघा, माझे आहे ना 60 बॅचेस झालेत ऑनलाईनच्या, ऑलमोस्ट 60. 2019-20 पासून ऑनलाईन बॅच घेतोय मी. आणि कमीत कमी मी सांगतो ना, 500-700 स्टुडंट्स मी पाहिलेत ऑनलाईन मध्ये. असे कारण सांगणारे, अजिबात कारण सांगू नका. मला माहिती, बेस्ट रिझल्ट साठी मी थोडं स्ट्रिक्ट असतो. तेव्हा तुम्ही कुठेच बघायचं नाही, फक्त कॅमेऱ्यात पहा. चलो. Okay. हम्म. She brushes with her mama. Then she asks for milk. She drinks the milk. Then while uh, while she drinking the milk, she watches the TV. Uh, at that time, she wants to sleep now again. After that, she wake up and uh, ती वेक्स अप. she wakes up and uh, go to bath. Goes to bath हा, with her sister. Then she watches the TV ओके. आता while तुम्ही द का वापरताय? शी वॉचेस द टीव्ही असं नाहीये ना. शी okay, वॉचेस टीव्ही असं she म्हणताय. watches TV. जनरल आहे ना नाव, त्यामुळे शी वॉचेस टीव्ही. Okay. Then she asks for breakfast. आस्क्स, एस Asks लागेल. for breakfast, and at the time of or while she breakfast, she watches the नाही नाही, TV. तुम्हाला काय म्हणायचंय? जोपर्यंत ती ब्रेकफास्ट करते तोपर्यंत हम्म. ती टीव्ही पाहते, किंवा TV ब्रेकफास्ट पाहते. करता करता ती टीव्ही पाहते. मग हे हम्म. वाक्य कसं होईल? वाईल वॉचिंग टीव्ही शी डज हर ब्रेकफास्ट, शी टेक्स Okay. हर ब्रेकफास्ट. तुम्ही वर्ब नव्हतं वापरला, डज किंवा टेक्स असं लागेल ना. शी हॅज हर ब्रेकफास्ट. She takes breakfast लिहिले. चलो, शी टेक्स ब्रेकफास्ट म्हणजे ती ब्रेकफास्ट घेते, Yes. ब्रेकफास्ट करते. नेक्स्ट. Then she get ready for school. At she gets ready for school at प्रत्येक 11. ठिकाणी प्रत्येक ठिकाणी V4 आहे. आज काय होतंय स्वाती? आनंदामध्ये आता चुका होत होते बरं का. नाही आज जॉब लागलाय त्यामुळे डोकं आपलं शांत नाहीये. आज पार्टी आहे का कुठे संध्याकाळी? नाही सर, आता जस्ट एक क्लास झाला ऑनलाईनचा, 7 ते 8 होता आणि लगेच इकडे जॉईन केले. नाही नाही, असं काही कारण असतं का? पण असं थोडी असतं. मग उलट आपण म्हणू ना त्याला, वॉर्मअप झालेलं आहे आता. आता परफॉर्मन्स आहे. ओके. लक्ष वाढवा. आफ्टर कमिंग बॅक, she asked for lunch. She lunch with her mama. नो नो नो, चुकते. प्रत्येक वाक्याला काही ना काही करेक्शन आहे. शी डज लंच विथ हर मदर. Does. तुमचं काय होतंय? तुम्ही प्रॅक्टिस कशी केली मला माहित नाही. लिहून काढलंय का हे 4-5 वेळेस? नाही, उत्तर नाहीये. एवढा वेळ लागला म्हणजे बरोबर आहे. तुम्ही टीचर आहात, Okay. पण मी पण Okay. ट्रेनर आहे. ओके. हम्म. त्यामुळे मला टीचर जरी समोर असले तरी मला कळते काय चुकू शकतं. चुकले. प्रत्येक टीचर हा एक विद्यार्थी असतो. मी पण कोणासाठी तरी विद्यार्थी आहे. त्यामुळे मी ज्यावेळेस आमच्या गुरूंबरोबर समोर असतो त्यावेळेस मला पण असं होतं. ठीक आहे, परंतु विशेष प्रयत्न केले की मग त्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करता येतात. तर थोडंसं प्रॅक्टिसवर लक्ष द्या. आणि स्वाती, आय एम व्हेरी हॅपी विथ युअर गुड न्यूज की तुमचा जॉब आता इंग्लिश मिडियम शाळेत आहे. परंतु जबाबदारी पण तेवढीच आहे, आणि तिथं गेल्यावर तुम्हाला नाही शिकता येणार. तुम्ही आधीच प्रयत्न करा, म्हणजे वेळ द्या. आणि काही विशिष्ट डायलॉग्स जे आपण आधीपासून चर्चा करत आलोय, बेसिक टेन्सेस वगैरे, ह्याला खूप महत्व आहे. नाही तर मग हम्म. तुम्हाला स्टुडंट्सला थोडंसं तुम्हाला त्रास होईल हँडल करताना. कारण इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियमला बरेच मुलं प्रयत्न करतात, लहानपणापासून ते चांगला प्रयत्न करतात. हम्म. वातावरण वेगळं असतं. हं? तर एक विशेष सजेशन राहील तुम्हाला, डेली 1 तास इंग्लिश साठी विशेष वेळ द्या. ओके. Okay. स्पेशली यू हॅव टू गिव्ह युअर टाइम, बिकॉज नंतर मग फर्स्ट इम्प्रेशन इज लॉस्ट इम्प्रेशन. जर नीट नाही झालं तर. लास्ट नाही, लॉस्ट म्हणेल मी. लॉस्ट म्हटलं ऐकलं. हा, मग ते लॉस्ट नाही होऊ द्यायचं आपल्याला. त्यामुळे त्याला तयारी करून गेलं की जमेल. तर विशेष तयारी करा. नुसती तयारी करून तुम्ही इंटरव्ह्यू पास झालात
पण आता शाळा मॅनेजमेंटच्या अपेक्षेनुसार आपल्याला वेगळ्या लेवलला काम करायची संधी मिळाली तर चांगलं होईल. प्लीज. चलो आता तुम्ही लिहून काढा. बाकीच्यांना विचारतो मी काय परिस्थिती ओके बघू. सर, ओके ओके. Yes. चलो पूजा, आर यू ओके? कॅन यू स्पीक? ओके सर. ओके. डिड यू प्रॅक्टिस बिफोर? सगळ्यांनी प्रॅक्टिस केली आहे का? बऱ्याच जणांना तर माहितीच नाही काय चालू आहे सर. लक्षात घ्या, आता एकदा परत सांगतो. एक योजना कशी असते बघा. योजनाला माहितीच नाही काय होतं होमवर्क आणि काय करायचंय. ओके. पल्लवी गांधीचे असेच एक्सप्रेशन आहेत आणि सुतार मॅडम पण विचार करतात ते काय झाले. आता अंदाज तर लावते मी पण काही समजत नाही. लक्षात घ्या, रेग्युलर जरी आले तुम्ही तरी पण तुम्हाला लक्षच द्यावं लागणार आहे. ठीक आहे. हे बघा काय होतं, सांगितलं होतं की थर्ड पर्सन सिंग्युलर सिंपल प्रेझेंट टेन्स आपलं झालेलं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सची ऍक्टिव्हिटी आपण घेतोय. हा नुसता सिलेबस ओरिएंटेड क्लास नाहीये. इट्स अ लाईव्ह क्लास. तुम्हाला बेसिक पासून तुम्हाला मी शिकवतोय. याच्या आधीचे 17-18 लेक्चर्स आपले झालेत. त्याच्यामध्ये बेसिक टू बेसिक कव्हर करतोय आपण. एकेका टेन्सला अप्लाय करतोय. रिअल लाईफ मध्ये कसं वापरायचं. ठीक आहे. आणि तेच महत्वाचं असतं. तेच ऍक्टिव्हिटी बेस्ड आपण घेतोय. तर आता जे शिकून झालं त्याच्यावर तुमची टेस्ट आहे. मग टेस्ट कशी आहे? वहीमध्ये टेस्ट नाही घेत मी. हा स्पोकन इंग्लिश आहे ना, तर इथं लाईव्ह तुम्हाला टेस्ट आहे. बोलून दाखवावं लागेल. आले लक्षात? मग आता काय सांगितलं होतं मागच्या वेळेस? फर्स्ट पर्सन जे आहे आय, त्याच्याबद्दल डेली रुटीन होतं ते तुम्ही सगळ्यांनी केलंय. चांगल्या प्रकारे प्रयत्न केला, बरोबर आहे. मग आपण थर्ड पर्सन पाहिलं. आता थर्ड पर्सन मध्ये काय येतो? ही, शी, इट, नेम. बरोबर आहे. म्हणजे तो किंवा ती किंवा कोणाचं नाव असं त्यांच्याबद्दल तुम्हाला 10-20 वाक्य सांगायचे होते. की तो सकाळी लवकर उठतो, मग तो ऑफिसला जातो, मग तो घरी येतो, मग तो जेवण करतो, वट एव्हर. तुम्ही एखाद्या तुमच्या मुलाबद्दल सांगा किंवा मुलीबद्दल सांगा. तुम्ही अजून तुमच्या मैत्रिणीबद्दल सांगा, तुमच्या आईबद्दल सांगा, वडिलांबद्दल सांगा. कोणी पण असो, थर्ड पर्सन मध्ये हे सगळे येतात इंग्लिशमध्ये. ही, शी, इट. ओके. तर त्यांच्याबद्दल वाक्य बोलताना तुम्हाला काय लागेल? वाक्यरचना काय आहे? सब्जेक्ट प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. लक्षात आलंय? मग एक्झाम्पल, आता मी ही म्हणतो, ही सब्जेक्ट ही घेतो. ही वेक्स अप अर्ली मॉर्निंग. मग आता अर्ली मॉर्निंग हे ऑब्जेक्ट आहे. वेक्स अप हे महत्वाचं आहे. वेक V1 आहे, वोक V2, वोकन V3 आणि वेक्स V4 आहे. म्हणजे V1 चं V4 होतं, हे आधी सांगितलं होतं. लक्षात आहे? ओके. ज्यांनी आधी आधी सुरुवातीपासून क्लास केलाय त्यांना माहिती आहे. ज्यांनी नाही केला त्यांनी युट्यूबला जाऊन परत पहा. लाईव्ह सेक्शन मध्ये त्याच्यावर आहे. ओके. अहिल्या उत्सव नावाचं प्लेलिस्ट आहे. मी जाणीवपूर्वक का सांगतोय? कारण त्याच्याशिवाय तुम्हाला रेफरन्स नाही लागणार. ओके. जरी तुम्हाला थोडं माहिती असेल पण कन्सेप्ट क्लिअर होईल, तो लेक्चर पूर्ण करा आणि मग पुढचे लेक्चर्स तुम्हाला छान ऍक्टिव्हिटी करता येईल. ठीक आहे. आता बघा, तरी एकदा ओव्हरलुक करतोय मी, परत एकदा ब्रीफली सांगतोय. सब्जेक्ट झाला, मग V4 तिथे लागल. V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप, ज्याला एस किंवा ES प्रत्यय लागतो. आणि मग ऑब्जेक्ट. मग आता उदाहरणार्थ माझ्या मुलाबद्दल सांगायचं असेल तर मी काय म्हणेल? तो सकाळी लवकर उठतो. ओके. ही वेक्स अप अर्ली मॉर्निंग. हे झालं वाक्य. मग काय करतो तो? मग तो आंघोळ करतो. मग म्हणजे काय आहे ना इथं? देन. ओके. देन किंवा आफ्टर. देन आफ्टर असं पण चालेल, किंवा देन एकदा घ्या, आफ्टर एकदा घ्या, लेटर एकदा घ्या. हे शब्द पण मी तुम्हाला याच्या आधी दिलेले आहेत, बरोबर आहे. नंतर म्हणजे देन किंवा आफ्टर किंवा लेटर, तिन्हीचा अर्थ होतो नंतर. ओके. लेटर ऑन असंही म्हणू शकता, आफ्टर दॅट असंही म्हणू शकता, देन आफ्टर असं पण म्हणू शकता. ठीक आहे. आता हे शब्द वापरून तुम्ही वाक्य जोडणारच. मग कसं होईल? ही वेक्स अप अर्ली मॉर्निंग, तो सकाळी लवकर उठतो. देन ही गोज टू बाथ, मग तो आंघोळीला जातो. देन ही डज ब्रेकफास्ट, मग तो ब्रेकफास्ट करतो. आता डज वापरले किंवा मग तुम्ही म्हणू शकता देन ही टेक्स ब्रेकफास्ट. टेक्स म्हणजे घेणे, डज म्हणजे करणे. ओके. मग चौथं वाक्य काय? देन ही गेट्स रेडी, मग तो शाळेसाठी रेडी होतो. मग गेट्स का म्हटलंय? कारण थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. मग ही शी इट पैकी एक असल्यावर आपल्याला क्रियापदाला एस किंवा एस लावायचा, हा नियम सांगितलेला आहे. मग ही गेट्स रेडी, मग तो तयार होतो. आफ्टर दॅट ही गोज टू स्कूल, मग तो शाळेत जातो. गोज वापरले, जे आता स्वातीचं चुकत होतं. लक्षात आले? गोज प्रत्येक ठिकाणी V4 आहे. मग ही गोज टू स्कूल. देन ही स्टडीज इन स्कूल, मग शाळेत अभ्यास करतो. ही प्लेज इन स्कूल, शाळेमध्ये खेळतो. ही फिनिशेस हिज टिफिन, त्याचा डबा जो असतो तो संपवितो.
ओके, किंवा ही इट्स हिज फूड असं पण म्हणता येईल. ही इट्स हिज मील पण म्हणता येईल. ओके, आफ्टर दॅट ही कम्स होम. आफ्टर दॅट म्हणजे नंतर तो घरी येतो ॲट 12 PM, और यू कॅन से 12 नून असं म्हणते. दुपारचे 12 म्हणजे 12 नून. ओके, 12 वाजता येतो घरी. आफ्टर दॅट ही गेट्स फ्रेश, देन ही इट्स समथिंग, तो घरी काही खातो. देन ही टेक्स बाथ, मग तो दुपारी परत आंघोळ पण करतो. ओके, कारण की मग थकून आलेला असतो, रिफ्रेश होण्यासाठी आंघोळ करतो. देन ही टेक्स रेस्ट, मग आराम करतो, त्याला पण म्हणतो आपण ही टेक्स नॅप. ओके, नॅप म्हणजे काय, दुपारची छोटीशी झोप, त्याला वामकुक्षी असं म्हणतात. डुलकी बर का. झोप म्हणजे 2-3 तासाची झोप नसते, ती रात्री असते म्हणजे झोप. हे दुपारचा आराम असतो बघा, त्याला म्हणतात नॅप, NAP, नॅप. ओके, 20 मिनिटं 25 मिनिटं जास्तीत जास्त. ही टेक्स नॅप. आफ्टर दॅट ही गोज टू प्ले. देन ही कम्स होम. देन ही कम्प्लीट्स हिज स्टडी और होमवर्क. मग त्याचा होमवर्क किंवा त्याचा अभ्यास तो पूर्ण करतो. बरोबर आहे. देन ही प्रिपेअर्स फॉर टुमॉरो, तो उद्यासाठी तयारी करतो. देन ही यू कॅन से ही डज हिज बॅकपॅक, मग त्याची बॅग पॅक करून ठेवतो. बॅकपॅक असा शब्द असतो म्हणजे बॅग वगैरे तयार करून ठेवतो. देन ही डज हिज बॅकपॅक. देन ही रीड्स बुक्स. देन ही रीड्स न्यूजपेपर. देन ही डज सम व्हिडिओज. आता माझ्या मुलाबद्दल सांगतोय तर बोलतो युट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ पण करतो. मग मी काय सांगणार, देन ही डज सम व्हिडिओज. देन ही डज सम प्रिपरेशन. मग सगळीकडे एकच वाक्य घेते बघा, देन ही डज, देन ही डज, मग तो करतो. आफ्टर दॅट ही स्पीक्स विथ मी, मग माझ्याशी बोलतो. ही गॉसिप्स विथ मी. गॉसिप्स म्हणजे काय, गप्पा मारणे, दिवसभरात काय काय झालं ते सांगतो. देन वी प्ले समटाइम्स. ओके, और ही प्लेज विथ मी, तो माझ्याबरोबर थोडं खेळतो. ओके, त्यानंतर तो झोपायला जातो. देन ही गोज टू बेड. लाईक दॅट ही फिनिशेस हिज डे. आता समजलंय का? प्रत्येक वाक्य मराठी इंग्लिश सांगितलं तुम्हाला सोपं वाटलं असेल. एम आय राईट और रॉंग? कळतंय ना आता काय चालू आहे? हा, Yes, sir. व्हेरी गुड. मग आता हेच तुम्हालाही करायचे. एका साईडला मराठी वाक्य लिहायचे आणि दुसऱ्या साईडला इंग्लिश मध्ये लिहायचं. सोपे सोपे वाक्य घ्या, अजिबात मोठी स्टोरी लिहू नका. आता पहिले सोपं सोपं करू, मग नंतर जास्त करू वाक्य. ठीक आहे, काय सोपे सोपे वाक्य होतील मग आता. तुम्ही एक्झाम्पल तुम्ही जसं सांगितलं, तसं स्वातीने तिच्या मुलीबद्दल सांगितलं. ती सकाळी 5 वाजता उठते, त्यानंतर ती आंघोळ करते. सोपे सोपे वाक्य लिहा ना, साधा वर्तमान काळ आहे त्याच्यामध्ये. सोपं सोपं लिहा, जास्त त्यात अलंकारिक भाषा वापरू नका सुरुवातीला. मग ती काय करते, मग ती रेडी होते, मग ती गेट्स रेडी असं त्याला म्हणणार. मग क्रियापद याच्यात लागणार आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला सांगितलेलं होतं की क्रियापदांची एक लिस्ट आपण केलेली आहे. 350च्या वर क्रियापद आहे, त्यामध्ये 366. म्हणजे रोज एक क्रियापद तरी एकाने व्यवस्थित करावं, अशा अर्थाने ते 366 क्रियापदांचे पूर्ण लिस्ट आपण तुम्हाला दिलेली आहे. ज्याला मिळाली नसेल त्यांनी ऍप आहे आपलं गुगल प्ले स्टोअरला, ग्लोबल इंग्लिश ऍप या नावाने. ते सर्च करा गुगलला, प्ले स्टोअर मध्ये, आणि त्याच्यामध्ये डाउनलोड्स मध्ये तिथे गेल्यावर तुम्ही डाउनलोड करा. आणि तिथे तुम्हाला स्टडी मटेरियल असा ऑप्शन आहे. ऍप डाउनलोड केलं त्याच्यामध्ये ही PDF फाईल आहे. 30-35 पानांची वर्ब लिस्ट आहे. त्याच्यामध्ये नुसते वर्ब नाही आहेत, मराठी उच्चार, मराठी अर्थ, त्यानंतर वर्बचे क्रियापदाचे पूर्ण 5 प्रकार, त्यांचे उच्चार, त्यांचे अर्थ, त्याचप्रमाणे त्याचे एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे. असे रोज एक दोन एक दोन जरी केले तरी तुम्हाला वर्षभरात 300च्या वर वर्ब होतील. बरोबर आहे. पण हे करणार कोण? बोला आता. एवढं पण तुम्हाला जर वेळ नाही देता आला तर मी कसं तुम्हाला सपोर्ट करू? मी काहीच करू शकत नाही. तुम्हाला बोलायचं म्हणल्यावर इथून तुम्हालाच सिस्टम चालवायची, मी नाही ना काय करू शकत. मी सपोर्ट करू शकतो, सांगू शकतो, मोटिवेट करू शकतो, शिकवू शकतो. ग्रहण तुम्हालाच करायचे आणि आपल्या तुम्हालाच करायचं. तर त्याचा फायदा करून घ्या. ती वर्ब लिस्ट आजच्याच डाउनलोड करा. रोज 5-5, 2-2 जेवढे तुम्हाला वेळ तेवढा वेळ द्या आणि त्याची प्रॅक्टिस करा. ठीक आहे. मग हे जे वाक्य मी आता बोललो त्याच्यामध्ये कोणते वर्ब्स होते? वेक्स अप, गोज, इट्स, ड्रिंक्स, प्लेज. हे सगळे त्यामध्ये दिलेले आहेत ना ऑलरेडी. एम आय राईट और रॉंग? कोणी कोणी आतापर्यंत वर्ब लिस्ट चेक केली सांगा बरं. कोणाकोणाकडे वर्ब लिस्ट आहे दिलेली? हात वर करा. Yes, sir. हा, शीतलकडे आहे. अजून
तर पूजा माझ्याकडे स्वाती. स्वातीकडे आहे, पूजाकडे आहे. Sir, ओके. I have. ओके, यू ऑल्सो हॅव. व्हेरी नाईस. बाकीच्यांना काही प्रॉब्लेम आहे का? ते ऍप मध्ये जाऊन ते बघा, एकदा चेक करा. नाही मिळाली तर ऍपचा आपला नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉल करा. त्याचे हेल्प सेक्शन आहे, तिथे हेल्प मध्ये जा. ठीक आहे. विचारा, आमची टेक्निकल टीम आहे, ते तुम्हाला सांगतील. नाही त्यांना वाटलं तर मला विचारा डायरेक्ट. पण प्रयत्न केले तर आम्ही सपोर्ट करू शकतो. ओके. Sir, can I sharing my daughter's daily routine? नो, वेट फॉर सम टाइम. मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त कॅन आय शेअरिंग नाही होणार, त्यामुळे मी तुम्हाला थांबवलं. कॅन आय शेअर होईल. ओके. कॅन आय शेअर पाहिजे, शेअरिंग नाही पाहिजे तिथे आता. किंवा मे आय शेअर, कॅन आय शेअर, हे दोन वाक्य बरोबर आहे. ओके. तुम्हाला सांगतो मी, 2 मिनिटं माझं बोलणं होऊ द्या. मी आधी बाकीच्यांना वेळ देणार आहे लिहायला. मग तुम्ही सांगा. ठीक आहे. हा, समजले सगळ्यांना आता? चलो, मग आता पहिले मला तुम्हाला 5 मिनिटं द्यायचे. एका साईडला मराठीत वाक्य लिहा, एका साईडला इंग्लिश मध्ये लिहा. पटकन सगळ्यांनी. ओके. आणि न न बघता मला बोलून दाखवायचंय. एव्हरीबडी. काही प्रॉब्लेम कोणाला? नाही आलं तर मला विचारा. पहिले कमीत कमी 5 ते 10 वाक्य लिहा. की तो सकाळी उठतो, तो सकाळी उठत नाही, असं पण लिहू शकता तुम्ही. मग त्याला निगेटिव्ह स्टेटमेंट म्हणणार. ते कसं करायचं तेही पुढे सांगतो मी तुम्हाला. पहिले पॉझिटिव्ह घ्या. तो सकाळी उठतो, तो सकाळी जेवतो, सकाळी काय अजून करत असेल ते सगळं लिहा, तुम्हाला जे शक्य आहे ते. ओके. चलो, अश्विनी. ऐकू येतंय का अश्विनीला? अश्विनी जीवे. येस सर येस. हा, आय गेस पहिल्यांदाच जॉईन झाली तू आज, बरोबर आहे? हो याआधी पण जॉईन झालेले पण कॅमेरा बंद होता पण पाहिलेत सगळे मी व्हिडिओ सर मागचे. ओके, मी समजतंय ना? काही डाऊट असेल तर विचारा. ओके. अजून कोण आहे? रत्नवाला छाजेड. ओके. कॅमेरा ऑन ठेवा. चलो, सगळ्यांना 5 मिनिटं देतोय. फास्ट लिहा आणि मग मला सांगा. एव्हरीबडी डू इट फास्ट. प्रत्येकाने मराठी वाक्य एका साईडला लिहायचे, मग त्याच्या समोर इंग्लिश लिहायचंय, किंवा एका खाली एक लिहा. 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे. ज्याला इंग्लिश मध्ये लिहिता येणार नाही त्यांनी जागा सोडा, मी तुम्हाला सांगतो. कमीत कमी 5-10 वाक्य तर लिहा पण.
V4 मध्ये लिहायचे का? आवाज नाही येत. Subject plus V4 plus object. थँक्यू. Chalo, last 2 minutes. Do it fast. Sir, I done. Sir, turn. Can I speak, sir?
Yes, you can speak now. Okay, first come first. Pehle Pooja Salunke because she told me already. Pooja, starting from you. Good evening, respected Gandhi sir, and good evening, my dear friends and all of you. Okay. Today I am Shades, my daughter. I am Today I am sharing. I am sharing. I am आप sharing. sir, मी शेअर करत आहे. I am sharing my daughter's daily routine. Today I am sharing my elder daughter daily routine. My elder daughter name is Manisha Salunke. She is 11 years old. She is wake up early in the morning. थांबा Then थांबा. हा स्वाती काय चुकलंय सांगा. सर त्यांनी इज वापरलं आणि वेक वापरलं तर वेक्स वापरायला पाहिजे हा V4. इज नाही लागणार पूजा इथं. शी इज वेकअप असं नाही होणार. शी वेक्स अप सब्जेक्ट प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. ओके. इज एम आर क्रियापदाबरोबर इथे येणार नाही. आपण सिंपल प्रेझेंट विदाउट वर्ब पाहिलंय आधी. लक्षात आहे का? ज्याच्यामध्ये एम इज आरचा उल्लेख होता पण क्रियापद नव्हतं. मग आता इथे क्रियापद घेतलंय मग एम इज आर नाही येणार तिथे. तिथे डायरेक्ट सब्जेक्ट प्लस V4. okay. She wakes up early in the morning. शी वेक्स लक्ष द्या. She wakes up. Okay, sir. I write down wakes up and say wake up. ओके She नो wakes प्रॉब्लेम. she wakes up early in the morning. Then she gets ready to school. Then after she comes to home 3 p.m. After then she takes breakfast. Then she goes to tuition 4 p.m. After then comes to tuition 6 p.m. Then she complete her homework and Complete. her completes her homework and her likes to dance. So her dance class Monday and Thursday 7 to 8:30 p.m. Then she takes dinner and then goes to bed. Hard Goes work to is bed. Okay. hard work make women perfect. Hard work makes Women perfect. वुमेन्स परफेक्ट. बर. Ha, म्हणजे हार्डवर्क महिलांना परफेक्ट करतं आणि पुरुषांना काय करतं. that's her problem. That his problem. दॅट्स हिज प्रॉब्लेम. वा वा. Okay. बरं मी एकटाच आहे इथे म्हणून मी काय बोलत नाही आता पुढे. माझा प्रॉब्लेम येतो जाऊ दे आता. आपण असं स्टेटमेंट नका देऊ. सगळेच हार्डवर्क इव्हन पुरुष तर Okay. जास्त हार्डवर्क करतात लग्न This झाले. class is women, no, sir. हम्म. So I mention women ओके and ओके. men. Hardwork पण makes ऍक्च्युली everyone स्टेटमेंट perfect. स्टेटमेंट ऐसा है कि whoever does hard work becomes perfect. जो कोणी पण हार्डवर्क करेल तो परफेक्ट होतो. पण ह्यालाही अजून पुढे जाऊन असं आहे whoever does hard work in the right direction at the right time becomes perfect. योग्य दिशेने आणि योग्य वेळेवर जर मेहनत केली तुम्ही एखाद्या गोष्टीत तर परफेक्शन होतं बरं का. वेळ गेल्यावर तुम्ही किती डोकं आपटा ती वेळ होत नाही परत सक्सेस. म्हणजे क्वचित होतं असं एखाद्याचं की वय निघून गेलं तरी काही होऊ शकतं पण त्यालाही मर्यादा आहेत. ओके. त्यामुळे वेळेवर ट्रीटमेंट मिळाली वेळेवर योग्य औषधे मिळाले तर माणूस वाचू शकतो. ओके. पण वेळेवर ट्रीटमेंट मिळाली पण चुकीची मिळाली मग काहीच उपयोग नाही. डायरेक्शन होतं पण ट्रीटमेंट चुकली असं पण नाही व्हायला पाहिजे. चलो हरकत नाही. इट्स अ फिलॉसॉफिकल थॉट. परंतु पूजा ब्रॉड विजन ठेवा आयुष्यात. विचार करताना ब्रॉड विजन ठेवा. ओके. इट्स ग्लोबल विजन यू कॅन से. आले लक्षात. Okay. त्याला एक Thank अजून एक छान आहे की प्रॅक्टिस मेक्स वुमेन्स परफेक्ट. पहिले मेन्स होतं बरोबर आहे ना मग विमेन्स झालं. पहिले काय you. वाक्य होतं प्रॅक्टिस मेक्स Man perfect. परफेक्ट. बरोबर आहे. काही वर्ष आधी. आता काय म्हणायला लागले महिला काही वर्षात प्रॅक्टिस मेक्स वुमेन्स परफेक्ट. बरोबर आहे. Women's. पहिले माणसं होते आता विमेन्स पण झाले. पण मी काय म्हणतो प्रॅक्टिस मेक्स एव्हरी वन परफेक्ट. Okay. त्यामध्ये ह्युमन्स ॲनिमल्स अँड मशीन्स सगळे आले त्यामध्ये. AI काय करते आता चॅट जीपीटीला काय होते परत परत तुम्ही कमांड देता ते परफेक्ट करत जातं तुमचं काम. येस ऑर नो. मग Yes, sir. मशीन पण परफेक्ट होतात. ते व्यक्ती तर आल्याच त्यात ह्युमन्स आले ऑल आले आणि ॲनिमल्स पण आले. आता राहिलं कोण मग त्यात. म्हणून व्याख्या अशा करा की जे आयुष्यभर नाही
मेल्यानंतरही ते जिवंत राहतील, त्याला म्हणतात तत्व. मग प्रॅक्टिस मेक्स एव्हरीथिंग परफेक्ट, एव्हरी वन परफेक्ट, ऑलवेज. ओके. ओके. याच्यातून तुम्हाला काय सांगायचं होतं, याला सॉफ्ट स्किल म्हणतो आपण. आता लक्षात घ्या, आपलं स्पोकन इंग्लिश चालू आहे, पण तो सॉफ्ट स्किल हा टच असतो एखाद्या गोष्टीचा. कारण सॉफ्ट स्किल खूप महत्वाची आहेत. जे लोक जॉब मध्ये असतात, जे लोक संसारात, आता तुम्ही प्रपंचात घर सांभाळतात, त्याच्यातही लागतं. ओके. तर सॉफ्ट स्किल म्हणजे काय, की एखादी गोष्ट योग्य पद्धतीने करणे, योग्य पद्धतीने मांडणे आणि ती त्या पद्धतीने पूर्णत्वाकडे नेणे, त्याला म्हणतात सॉफ्ट स्किल हँडलिंग. ओके. मग सॉफ्ट स्किल म्हणजे खूप सॉफ्ट बोलायचं असं अजिबात नसतं. सॉफ्ट स्किल म्हणजे योग्य पद्धतीने बोलणे, जेणेकरून समोरच्याला दुखवलं जाणार नाही आणि कामही होईल आणि त्याला समजेल पण. ओके. तर ह्या पद्धतीने आपण ऑफिशियल लेवल याची खूप गरज असते. आलं लक्षात? म्हणून सॉफ्ट स्किल्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन कॉर्पोरेट्स, आणि कॉर्पोरेट्स मध्ये या गोष्टीला खूप महत्व आहे, वरच्या लेवलला पण आणि मिड लेवलला पण. चलो लक्ष द्या. पुढे नेक्स्ट टाइम अजून कोणत्या तरी फिलॉसॉफिकल थॉट वर बोलूया आपण. ओके. 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 थँक्यू सर. थँक्यू सो मच टू यू. चांगला प्रयत्न केलाय. व्हेरी नाईस. फक्त आता ह्याला प्रॅक्टिस करा अजून, आणि बेसिक सोडू नका. सब्जेक्ट प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट याच्यावर 1000 वाक्य करा. किती? ऐकू आलं? 1000 मेक अ 1000 मेक सेंटेन्स. 1000 स्टेटमेंट्स. आता तुम्हाला एक आठवडा वेळ आहे, परत पुढच्या आठवड्यात आपण सोमवारी भेटणार आहे, बरोबर आहे? तोपर्यंत प्रॅक्टिसला वेळ दिलेला आहे बरं का सगळ्यांना. तुमचा कामाचा व्यस्तता, तुम्ही महिला आहात, तुमच्या जबाबदाऱ्याचा विचार करून आठवड्यातून 1 तास येतो. त्यामुळे त्याला भिशीसारखं घेऊ नका, मंदिरात जाण्यासारखं घेऊ नका. ओके. हे तुमच्यासाठी वेळ दिलेला आहे खास. रोज घेतलं तर तुम्हाला टेन्शन येईल, तुम्ही परत शिकणारच नाही. रोज मी विचारल्यावर तुमचं टेन्शन वाढेल. आठवड्यातून एकदा ठीक आहे तुम्हाला. ओके. त्यामुळे त्याप्रमाणे प्रॅक्टिस करून मग तयारी करा. चलो पुढे जाऊया. नेक्स्ट आफ्टर पूजा देर इज योजना अँड अश्विनी अँड छाया. ओके. एवढे जणांच्या हात वर आहेत. ओके. सर हु इज कॉन्फिडंट? सर पूजा आफ्टर मी. पूजा आफ्टर मी. बरं शीतल, बट यू डिडंट रेज युअर हँड. तुमचा हात वर पाहिजे. मी काय सांगितलंय, मला एवढ्या लोकांमध्ये मला कळत नाही कोण बोलणार आहे. तुमचा I हात. have also raised hand. सर आय रेज हँड. You raised hand, but I can't see. Even nobody can see because you didn't raise. Can स्वाती मॅम. anybody see Sheetal's hand? आता माझ्या समोर स्वाती, योजना, छाया आणि अश्विनी यांचे हात वर आहेत. आता पल्लवी गांधीने हात वर केलाय. शीतल, वेअर इज युअर डिजिटल हँड? सर आय डन. नो, आय कांट सी. बट तुम्ही बघू शकताय का बाकीचे? कोणी जरी हो म्हटलं तर येस. Yes, चला. sir. Yes, there is no hand. हा, नो हँड. तुला दिसतंय ना बाकीच्यांचे? बघ इथं कसे डिजिटल हँड. येस सर. तसं तुझं पण नाही दिसत आहे. त्याला प्रॅक्टिस करा, त्याच्यावर काम करा पहिले, मग आपण जाऊया पुढे. बघा 2 मिनिटं वेळ घ्या अजून. चलो नेक्स्ट अश्विनी, छाया, योजना आणि पल्लवी या चारीपैकी कोण कॉन्फिडंट आहे? अनम्यूट करून स्टार्ट करा. Hello everyone, my name is Yojna Tushar Bhavsar and I am from Jalgaon. Recently I am living in Pune with my husband and I have completed my MBA and recently I am learning my new software testing, new technique by software testing. Today I am sharing my niece daily routine. I don't know about too much about her, but just little of. So she wakes up at 11 at 11 o'clock, and she is 1 year old, and her name is Tikashi. She is not able to walk and she is not able to talk, but she is enjoy walking and हा, शी एन्जॉयज टू वॉक. she enjoy. एन्जॉयज. आता प्रत्येक ठिकाणी काय होईल? शी V4. शी वेक्स अप, शी गोज, शी इट्स, शी ड्रिंक्स, शी वेक्स अप, वॉट एव्हर. ते प्रत्येक ठिकाणी V4 येणार. ओके. शी एन्जॉयज. And she is not able to walk, but हे चालेल, she हे स्टेटमेंट बरोबर होतं. शी इज नॉट एबल टू वॉक. ती चालू शकत नाहीये, परंतु ती रांगते. शी yes, कॉरल. she she walk with the help of walker. वॉक. शी वॉक्स विथ द हेल्प ऑफ वॉकर.
walker, and she is a very cute, quick learner, and she she spread her toys everywhere, and हा हा collect आता शी इज नाही येणार आता शी स्प्रेड्स she's she spreads शी इज नाही शी स्प्रेड्स सब्जेक्ट शी व्ही फॉर स्प्रेड्स शी स्प्रेड्स हर टॉयज toys एव्हरीवेअर everywhere, and collect she collects परफेक्ट व्हेरी नाईस she collects her toys and अगेन in again and put in box अँड the box पुट्स puts in the box. वेरी नाइस So that's it. वेरी गुड बहुत अच्छा कोशिश किया है नाइस Thank you. गुड 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 वेरी गुड अभी ये राइटिंग प्रैक्टिस थोड़ा ज्यादा करेंगे आप तो आपको जल्दी से समझ में आएगा ओके Yes, sir. वेरी गुड वेरी गुड चलो नेक्स्ट आफ्टर दैट अश्विनी एंड पल्लवी एंड शीतल इज ऑल्सो देयर नाउ ओके शीतल हैज रेज्ड हैंड वेरी नाइस चलो अभी तीनों में से जो कॉन्फिडेंट है छाया ऑल्सो चारों में से अनम्यूट एंड स्पीक Hello, good evening, all of you, my friends. And I'm talking about my son's daily routine. His name is Vedant. Mm, He wakes up early morning, 7 o'clock. Then after he gets fresh, and then after he takes bath, and he takes breakfast. Uh, Later on, he goes to tuition. Then after he comes at home, and he prepares for school, and he studies. your voice broke in between sorry say last sentence again He prepares for school. Then after he studies for school, and he goes to school 10:30 a.m. to 5:30. Then after he comes at home, and again he gets fresh. Then after he plays with his friend, and then after he takes dinner. Sometime he plays indoor games like this chess, carom, and I play with his. Sometime I play with I play with him. Sorry. हा आय प्ले विथ हिम मी त्याच्या Yes. बरोबर खेळते असं म्हणायचं ना Yes, sir. हा I मग ते हीच म्हटलं की वाक्य वेगळीकडे जाईल yes. Sorry, sir. आपण I play. पर्सनल वेट अ मिनिट पर्सनल प्रोनाउन टॉपिक पाहिले का या बॅच मध्ये आपण आता पर्सनल प्रोनाउन स्वाती येस सर पर्सनल प्रोनाउन हा टॉपिक सांगितला होता मी तुम्हाला नाही सर ओके No, मला sir. आठवण करा पर्सनल प्रोनाउन आपण घेऊया टेन्सचं टॉपिक आता हा झाला ना आपला मला पर्सनल प्रोनाउनचं आठवण करा पुढच्या वेळेस ठीक आहे ओके म्हणजे आता हिचं जे चुकलं ना आता हिम तर ते हीज हिम ही हीज हिम शी हर हर्स किंवा हर तर असं त्याचे लॉजिक आहे ते पर्सनल प्रोनाउन मध्ये येतं तो पण एक महत्वाचा टॉपिक आहे तो आपण पुढे घेऊया हं? म्हणजे मी नंतर घेणार होतो एक महिन्यानंतर पुढच्या टेन्सेस झाल्यावर परंतु आपल्याला तो आधी घ्यायला पाहिजे जेणेकरून बोलताना तुम्हाला सोपं जाईल अजून नाईस ओके Yes. येस शीतल And then after um, I play with him, and sometime his father play with him, and समटाइम्स हिज फादर his, प्लेज विथ हिम प्लेज आता हिज फादर म्हणजे पण काय होईल ही आलं ना थर्ड पर्सन आलं ना मग ही प्लेज yes, अँड समटाइम्स हिज फादर ऑल्सो प्लेज विथ हिम okay. And then after he studies, and he goes to bed. Like this is daily routine. लाईक दिस He's ही finishes his day Yes, he हा finishes day.
फिनिशेस नाही, फिनिशेस. finishes. हा हा, व्हेरी गुड. व्हेरी नाईस. मला हे आवडलं, पण तू ज्या पद्धतीने सहज सांगत होते ना शीतल, एकदम छान सुटसुटीत आणि नॅचरल वाटत होतं. अजिबात म्हणजे चुकलं तरी असं काही तू टेन्शन घेतलं नाही. एक म्हणतो ना कॉन्फिडन्स होता बोलताना. व्हेरी नाईस. एव्हरीबडी गिव्ह अ बिग हँड फॉर शीतल्स इम्प्रुव्हमेंट. खूप छान. Thank you, sir. ऍब्सोल्युटली येस, व्हेरी नाईस. तो एक कॉन्फिडन्स जो यायला पाहिजे होता, आधी तो मला इतकं वाटत नव्हता. पण या आजच्या सेशन मध्ये खूप छान वाटलं मला, म्हणजे तू प्रॅक्टिस केली हे कळतंय त्यातून. Yes, sir. Practice केली. व्हेरी नाईस, कीप इट अप. जेवढी प्रॅक्टिस छान करताल तेवढा परफॉर्मन्स उत्तम होईल. हे महिलांना वेगळं सांगणं गरजेचं नाही. थोडक्यात तुम्ही सगळे मेकअप करता मगच कार्यक्रमाला जाता. बरोबर आहे की नाही? जेवढं छान मेकअप, जेवढा वेळ देणार तुम्ही, तेवढं लोक वा वा करणं, वा 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 किती छान दिसताय तुम्ही आज, असं म्हणतात की नाही लोक? बरोबर आहे की नाही? कधी तुम्ही त्याला अर्धा तास आधी इन्व्हेस्ट केलेला असतो घरी. असंच तुम्ही 5 मिनिटात उठून गेल्यावर मग काय होतं, तुम्हालाच वाटतं अरे उगाच घाईत घाईत आलो. असं होतं की नाही होतं? नॅचरली सांगतो मी. मग तुम्ही तिथे अर्धा तास तुम्ही वेळ देता स्वतःला. मग ते तुमचा अधिकार आहे, बरोबर, तो वापरता तुम्ही. मग तीच इन्व्हेस्टमेंट तुम्ही अभ्यासात पण जर केली इंग्लिशमध्ये, बाकी तर तुम्ही करताच सगळं काम, पण इंग्लिशमध्ये जर केली, रोज अर्धा तास वेळ दिला, तर नक्कीच तुम्हाला इम्प्रुव्हमेंट मिळणार की नाही? सेम लॉजिक आहे की नाही? आणि ही सौंदर्य तुमचं आयुष्यभर टिकणार आहे. तुमचे मुलं तुमच्याशी इंग्लिश बोलू शकतील, तुमचे आजूबाजूचे लोक असतील, तुमचे घरातले तुमचे लोक असतील, किंवा भविष्यातले येणारे सुना असतील. येस नो? सगळी तयारी करतोय आपण, ग्लोबल थिंकिंगनी चाललोय आपण. लक्षात आलंय का? आजचं काम नाही करत आहे. तुम्ही वयाच्या 50व्या वर्षात असो, नाही तर 70व्या वर्षात असो, तेव्हा पण इंग्लिश तुमच्याशी बोललं जाईल. त्यामुळे लक्ष ठेवा, इन्व्हेस्टमेंट करतोय आपण आणि ती तुमच्या हातात आहे. मी फक्त मार्गदर्शन करू शकतो, करायचं तुम्हालाच. आता शीतलनी केलंय, लगेच इम्प्रुव्हमेंट दिसून आली. स्वातीचं काय झालंय बघा, स्वातीनी इन्व्हेस्टमेंट नाही केली पूर्ण. स्वातीनी घाई केली आज. येस सर ना स्वाती? येस सर. हा, पण याचा अर्थ असं नाहीये म्हणजे विराट कोहली पण कधी कधी झिरोवर आउट होतो, असं काही नाही. त्याचं अनुष्का शर्मा बरोबर भांडणं पण झाले असतील त्या दिवशी, असं असू शकतं. ओके. म्हणजे आमचं काही म्हणणं नाही स्वातीचं असं काही प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, हरकत नाही. चलो लक्ष द्या, फक्त एवढंच सांगतो, जोक्स अपार्ट. आणि मी इतक्या फ्रँकली का बोलू शकतो माहितीये का? मी वर्षानुवर्ष शिकवतोय आणि मला आवडतं फ्रँकली आणि खरं बोलायला. काय असतं माहितीये का? शिकवण्याची भाषा ही सोपी असावी. भले इंग्लिशमध्ये असो किंवा मराठीत असो, कन्सेप्ट क्लिअर होणं खूप महत्वाचं आहे. अँड इफ यू कॅनॉट क्लिअर युअर ओन कन्सेप्ट, हाऊ कॅन यू मेक क्लिअर अदर्स कन्सेप्ट? मी माझी जगण्याची व्याख्या जर मी नीट नाही केली, मलाच स्वतःला जर आवड नाहीये, मीच आनंदाने शिकू शकत नाही, तुम्ही कधी शिकणार हो? लक्षात आलं? इतकं सोपं सोपं करून शिका ना आयुष्यात, की तुम्हाला त्याचं बर्डन नाही वाटलं पाहिजे. फक्त भाषा आहे, आणि इंग्लिश भाषा आहे, मातृभाषा नाहीये, त्यामुळे टेन्शन घेऊ नका चुकायचं. परंतु प्रॅक्टिस न करता तर येणार नाहीये, पण खरंच आहे. मराठीला पण आपण वर्षानुवर्ष प्रॅक्टिस केली म्हणून मराठी बोलू शकतोय. तरीही उत्तम मराठी बोलत नाही आपण. पुणेकर जसे बोलतात तशी मराठी आपण बोलतो का सगळे? नाही बोलत. मग आपण तेवढं त्याच्यावर विचार नाही केलेला ना. पण तरी ठीक आहे, काम चालून जाते. पण इंग्रजी बद्दल तसं नाही चालणार. पुण्यामध्ये पण तेच शिकवलं जाईल, अमेरिकेतही हेच शिकवलं जाईल, आणि अहिल्यानगरमध्ये अहिल्या उत्सवमध्ये हेच शिकवलं जाते. कारण इंग्लिश इज ग्लोबल लँग्वेज, इंटरनॅशनल लँग्वेज, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड ॲज ऑफिशियल कम्युनिकेशन लँग्वेज. मग आपल्याला किती आनंद व्हायला पाहिजे की आपण जागतिक भाषेचा सराव करतोय, अभ्यास करतोय, आणि तेही इतक्या हसत खेळत पळते. तुम्ही केलं तर तुम्हाला जमणार आहे, हे तर त्रिवार सत्य आहे. ओके. सर तुम्हाला, मला एक बोलायचं आहे. हा प्लीज पूजा. आय एम बिलोईंग हैदराबाद, तेलंगणा सिटी. So ओके. after marriage, I don't know understand Marathi language, but I am married after I learning Marathi. हो, व्हेरी आता नाईस. किती छान मी मराठी बोलते की सर्व बोलतात तू तेलंगणाची वाटतच नाहीये. क्या बात आहे, क्या खूप छान, चांगली गोष्ट. मग तुम्ही मराठी ऐकून ऐकून बघून बघून शिकले की नाही? येस सर. मग तसंच इंग्लिशचं पण तेच आहे, वेळ दिला तर होईल. ओके. आता तुम्हाला तर तेलगू पण येत असेल, मग तेलंगणा म्हटल्यावर, येस सर. बरोबर? मग आता तेलगू आम्हाला शिकायला गेलो तर आमचे तर हालच होणार. तेलगू चांगल्या चांगल्याला समजत नाही असं मी ऐकलंय, बरोबर आहे ना? येस. मग तेलगूपेक्षा इंग्लिश सगळ्यात सोपी आहे, बाकीच्यांसाठी सांगते म्हणजे. तेलगू असो, तमिळ असो, मल्याळम असो, आणि हे तर इंडियन लँग्वेज झाले, पण जर्मन असो, फ्रेंच भाषा असो, जॅपनीज असो, इतके सोपे नाही आहेत या. आपण लकी आहोत की आपल्याला मराठी येतंय,
आणि मराठी इतकी आता अभिजात दर्जा आहे त्या भाषेला, इतकं महान भाषा आहे, इतकं गांभीर, त्याचं गाभा एवढा महत्वाचा आहे की आपल्याला सगळ्याप्रमाणे त्यातून भाषेचा हे मिळालेला आहे फायदा. म्हणजे ज्याला मराठी येत आहे ना त्याला हिंदी सोपं जातं, त्याला इंग्लिश पण सोपं जातं. कारण मी स्वतः मराठी मीडियमचा आहे अँड आय हॅव डन एव्हरीथिंग इन मराठी टिल माय 12th स्टँडर्ड. मला इंग्लिशचा ई पण येत नव्हतं, मी आधी पण सांगून झाले. 35 मार्क्स आहे मला 10th बोर्डमध्ये, 35 मार्क्स आहे मला 12th बोर्डमध्ये. इतकं लो लेवलचा माझा स्कोर होता, 32 ग्रेस मार्क त्याला म्हणून काठावर पास. पण तरी मी त्याचं टेन्शन घेतलं नाही, कारण मला मराठीवर विश्वास होता, मला मराठी छान समजत होती, मला आवडत होती. हिंदी मला चांगली आवडायची. मी त्याचा विचार करून पहिले जर्मन शिकायला गेलो आणि जर्मन शिकताना मला कळालं की इंग्लिश आलं तरच जर्मन चांगलं येईल. मग मी जर्मन भाषा 1च महिना शिकली आणि तिथून मी लक्षात आलं की इंग्लिश नीट येत नाही म्हणून जर्मनला प्रॉब्लेम येतोय. तर मराठी आणि जर्मनचं तर असं तर होणार नाही उल्लेख. इंग्लिश नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल आहे. म्हणून मला जे टीचर होते त्यावेळेस 2005 सालची गोष्ट सांगतो मी, 20 वर्षापूर्वी. त्यावेळेस मला तिथे उमा मॅडम, मला अजूनही आठवतं ते टीचर, उमा मॅडम म्हणून एक होतं पुण्यामध्ये असताना. मी पुण्यात गेलो 12वी नंतर आणि तिथे मी जर्मन भाषा शिकायला लागलो. तर त्यांनी मला एकच सांगितलं, संकेत आपको एक इंग्लिश लैंग्वेज अगर आती है तो आप आगे के 10 लैंग्वेजेस फॉरेन लैंग्वेज सीख सकते हो. क्योंकि स्पॅनिश रहो, जॅपनीज रहो, आपको इंग्लिश बेस आपको सिखाया जाएगा. जसं मराठीचा बेस घेऊन आपण इंग्लिश शिकतोय की नाही, येस ऑर नो, तसंच इंग्लिशचा बेस घेऊन तुम्ही फॉरेन लँग्वेज चांगली शिकू शकता. आता हे मला तिथं कळाल्यावर मला समजलं, अरे बापरे, आपण तर खूप चूक केली, मग आपलं तर इंग्लिश काहीच येत नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, आपण इंग्लिश शिकूया. मग शिकायला लागल्यावर कळालं की अरे बापरे, हे तर 1-2 महिन्यात होणारं काम नाहीये. मग काय, मग सुरुवात केला प्रवास एबीसीडी पासून नीट. आणि मग करत करत इतका इंटरेस्ट आला की नंतर जर्मन भाषा मला कधी आठवलीच नाही परत. आले लक्षात. मग इंग्लिशच एवढी पूर्ण उरेल असं समजलं. मग मी म्हणलं हीच ग्लोबल भाषा आहे, तर हिलाच आपण वेगळ्या लेवलला शिकूया. आणि मग करता करता 5-7 वर्ष ज्यावेळेस त्याला वेळ दिला, प्रामाणिकपणे मेहनत केली, त्याच्यावर वेळ दिला, त्यावेळेस तर मोबाईल नाही, इंटरनेट नाही, काही नव्हतं. पण त्यावेळेस खूप वेगळ्या लेवलला प्रयत्न केले आणि सुदैवाने ते हळूहळू जमत 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 2012 साली मी माझी स्वतःची स्पोकन इंग्लिश अकॅडमी सुरू करू शकलो. मग हे ट्रान्सफॉर्मेशन 7 वर्ष लागले की नाही व्हायला. म्हणजेच वेळ लागतो प्रत्येक गोष्टी. तुम्हाला तर शिकवायचं नाहीये, तुम्हाला तर फक्त शिकायचंय. म्हणून तुमच्यासाठी 2 वर्ष, 1 वर्ष, 3 वर्ष, 2 महिने, 4 महिने, जे काही तुम्ही, जसा स्पीड आहे तुमचा त्याप्रमाणे तुम्ही डायरेक्शन असेल तर तुम्ही लवकर करू शकता. जसं आता शीतलचं बघा, शीतलने अप्रिशिएट का केलं आपण शीतलला, शी हॅज डन इट, इम्प्रूव्ह केलंय तिने. आणि हे करत राहावं लागणार आहे. इट्स नॉट अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी. मी अजूनही शिकतोय. 1% येत आहे मला, 99% मला माहित नाही अजूनही, इंग्लिश माहितीच नाही 99%. 1% आय नो. आले लक्षात. मग आता तुम्ही समजून घ्या भाषा किती व्याप्ती असते भाषेची. आणि मराठीत तुम्हाला विचारलं तुम्ही तेच म्हणणार. 1% मराठी आपल्याला नीट कळतं, नीट समजतं, नीट माहिती आहे. मराठीत इतकी गांभीर्याने नीट विचार केला तर आपल्याला उच्चारही समजत नाही. ठीक आहे. तर त्यामुळे भाषा हा वेगळा विषय आहे. आपण बोली भाषा शिकतोय, नेटिव्ह लँग्वेज आपल्याला बघायची. तो खूप सोपं सोप्या पद्धतीने आपण कन्सेप्ट क्लिअर करू आणि त्याची प्रॅक्टिस करू, एवढंच एक हातात आहे आपलं. ओके. सगळं डिटेल इंग्लिश आपण करू शकत नाही कारण आपल्याला तेवढा वेळ नाही. ओके. परंतु बोली भाषेमध्ये जेवढं गरजेचं आहे तेवढं 110% मी तुम्हाला ट्रेन करेल. यू बी विथ मी बिकॉज आय हॅव दॅट मच विच आय कॅन गिव्ह यू. ओके. समजते. कारण हजारो विद्यार्थी आतापर्यंत मी शिकवलेत आणि त्यांचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे अँड दे आर रिअली स्पीकिंग गुड. त्यामुळे तुम्हाला मी तोच एक्सपिरियन्स तुम्हाला पण देऊ इच्छितोय. तुम्ही फक्त त्याचा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून वापर करून. चलो लेट्स कंटिन्यू. थँक्यू फॉर ऑल ऑफ युअर पेशन्स. आणि हे सांगणं का गरजेचं असतं, कारण की भाषा शिकणं सोपं आहे पण त्याच्या मागचा भाव पण माहिती पाहिजे की का मी सांगतो हे सगळं. ठीक आहे. कारण प्रॅक्टिसला तुम्ही कंटाळा केला की मी तुला किती सांगितलं समजून, तरी तुम्हाला येता नाही, बोलता नाही येणार. हे नक्की लक्षात ठेवा बरं का. ओके. प्रॅक्टिस तुम्हालाच करायची. चलो नाव गो टू नेक्स्ट. आता बघूया कोण आहे. पल्लवी गांधी, अश्विनी जिबे, छाया, या तिघांपैकी कोण कॉन्फिडंट आहे बघूया. चलो चलो जल्दी जल्दी. डोंट बाईट युअर नेल्स योजना, इट्स नॉट गुड फॉर युअर हेल्थ. माझं बाकीच्यांकडे लक्ष असतं बरं का. योजना, यू हॅव वन डॉटर राईट. मग नका खाते, असं नाही करायचं. लक्ष द्या, कारण काय होतं खूप डस्ट असते आपल्या याच्यात, हेल्थसाठी चांगलं नाही. हं? चलो ओके. पल्लवी गांधी, आय गेस यू हॅव अनम्युटेड. तुम्हाला बोलायचंय का? Hello everyone. My daughter name is Palak.
she is she daily routines. Palak wake up early morning at 7 a.m. She gets bath at 7:30. Then she gets ready for school. Then she take breakfast at 8 a.m. She after the go to school on bicycle at 8:25 a.m. to 3:30 p.m. She gets back to home 3:30 p.m. She gets fresh and take lunch. Then she go to class at 4:30 p.m. to 6 p.m. She gets back at home. Then she go to the place outside at 6 p.m. to 7 p.m. ओके She ओके. start आता ह्याच्या आधी पण काही चुका होत्या, मी थांबवलं नाही कारण की तुम्ही पहिल्यांदाच प्रयत्न करताय बोलण्याचा माझ्या मते. बरोबर आहे. तर शी गोज टू प्ले. आता जिथे जिथे क्रियापद आले तर तुमचे काही ठिकाणी गेट्स वगैरे बरोबर वापरले तुम्ही. शी गेट्स रेडी, शी गेट्स टू होम असं पण चालेल, किंवा शी कम्स होम, ती घरी येते असं पण चालेल. आणि प्रत्येक ठिकाणी बिफोर लागेल. शी गोज टू प्ले, शी इट्स, शी फिनिशेस, जो काही क्रियापद आहे त्याला बिफोर करा. ठीक आहे. चलो कंटिन्यू. She plays outside 6 p.m. to 7 p.m. She starts study 7:30 to 8:30 p.m. She takes dinner while watching TV at 8:30 p.m. to study on my daughter at 9 p.m. to 10:30 p.m. She sharing study. She go to sleep at 10:30. थांबा थांबा, तुम्हाला खिचडी खूप आवडते वाटतं मसाल्याची. काही नसलं की खिचडी करा. काय होतंय पल्लवी, वाक्याचं फॉर्मॅट सोडून दिलं ना तू नंतर नंतर, जाऊ दे आता खाऊन घ्या एवढं बस झालं, असं झालं ते. ओके. काय होतंय, शेवटचे वाक्य तुम्ही सहज बनायला लागले, पण सहज मध्ये चुका होतात, त्याचा अर्थ नाही लागत आहे ना. मध्ये आय एन जी आलं, मध्येच हे आलं, असं नाही व्हायला पाहिजे. त्याला लॉजिक दिलंय ना आपण, सब्जेक्ट प्लस व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट, एवढं एकच लॉजिक आहे. मग काय वाक्य होतं तुमचं, नंतरचे वाक्य सांगा मला, संध्याकाळ नंतरचे मराठीत सांगा. ती ती 7:30 ते 8:30 जेवण घेते संध्याकाळचं. हा, जेवण जेवण देते का जेवण करते? जेवण करते. नक्की का? तर ती देते तुम्हाला आणून ताट? नाही. नाही ना, बरं ठीक आहे, हरकत नाही. मग तुम्हाला काय म्हणायचंय, मग देते आणि करते याच्यामध्ये क्रिया बदलली ना, मग तुम्ही काय म्हणणार, शी टेक्स हर डिनर बिटवीन 7:30 टू 8:30. आता याच्यामध्ये शी टेक्स हा महत्वाचा होता, ती घेते. ओके, शी टेक्स हर डिनर, ती तिचं जेवण घेते, किंवा शी डज हर डिनर, ती तिचं जेवण करते 7:30 ते 8:30च्या मध्ये. समजलंय का फॉर्मॅट कसा आहे? शी टेक्स, मग काय ऑब्जेक्ट मध्ये डिनर. समजलंय? शी टेक्स हर डिनर, तिचा डिनर. मग आता हे हर जे आहे ना, याच्यासाठी मी पर्सनल प्रोनाउनचा टॉपिक सांगितलाय मी, तो आपण लवकरच घेऊ, म्हणजे तुम्हाला अजून वाक्य चांगले सुचतील. ठीक आहे. त्याच्या पुढचं वाक्य सांगा. नंतर ती अभ्यास करते. हा, बस बस बस, एक एक वाक्य घेऊ आपण. नंतर ती अभ्यास करते. मग आता तुम्ही सांगा इंग्लिश मध्ये हे वाक्य. शी स्टडी, शी लेटर दॅन स्टडी. नाही नाही, ते मागं पुढे झालं ना, आता बघा ना. आता याला करेक्शन कोण करून दाखवेल बघा मला. अश्विनी आहे आणि छाया आहे, दोघांपैकी हा कोण करून दाखवतंय करेक्शन? अश्विनी आणि छाया. लेटर ऑन ही गेट्स स्टडी. हा, अश्विनी. अरे थांबा थांबा, ते माईक बंद करा, कोणाचं तरी घरातलं कॉन्व्हर्सेशन ऐकू येते आम्हाला. हा, माईक कोणाचं चालू आहे? पल्लवीचं. पल्लवीच्या इथे आवाज नाही आहे. अश्विनीला बोलता येईल का नाही माहित नाही, गेली अजून. ठीक आहे, बरोबर सांगितलं. पण तिने तिने काय सांगितलं, की लॅटर ऑन शी प्लेज, लॅटर ऑन शी गोज. लक्षात आलंय? लॅटर ऑन आधी येईल आणि मग सब्जेक्टच विवर. चलो, पल्लवी समजलंय? हा, पुढचं वाक्य. नंतर ती 9 ते 10 PM ला अभ्यास करून मला रिवाइज करून सांगते. हा, मग आता आपण असं वाक्य घेऊ, नंतर ती 9 ते 10, 9 वाजेपासून 10 वाजेपर्यंत अभ्यास करते. सांगा आता तुम्ही हे वाक्य पल्लवी. शी लेटर शी लेटर ऑन 9 to 10 PM studies revise to me.
हा पण ते मागे पुढे झालं ना. हे बघा, सब्जेक्ट पहिले, सब्जेक्ट काय आहे वाक्यात? स्टडी. नाही. आता लक्ष, बेसिकची व्हिडिओ बघा आधीचे, त्याच्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. मध्ये मध्ये काही दिवस सुट्ट्या घेतल्या होत्या तुम्ही. मागचे व्हिडिओ बघा एकदा, त्याच्यामध्ये सब्जेक्ट काय आहे वारंवार सांगितलं, आजही मी सांगितलं बऱ्याच वेळा. सब्जेक्ट म्हणजे काय? कर्ता. ही, शी, इट, नेम या चार पैकी आता तुम्ही कोणाबद्दल सांगताय? डॉटर. म्हणजे डॉटर म्हणजे शी झालं की नाही, मुलगी आहे ना. मग शी हा सब्जेक्ट आहे. मग सब्जेक्ट नंतर व्ही फोर आहे, काय क्रिया करते ती? स्टडी. बरोबर आहे. मग सब्जेक्ट प्लस व्ही फोर करा बरं आता. शी स्टडीज. ओके, देर यू आर. आता जमलं तुम्हाला. शी स्टडीज हे झालं मुख्य वाक्य. ती अभ्यास करते. आता कधी करते, कसा करते, हे तुम्ही ऍडिशनल सांगा. ओके. शी स्टडी. लेटर ऑन शी स्टडीज फॉर 1 hour. असं पण वाक्य घेऊ शकता सोपं सोपं सुरुवातीला. नंतर ती 1 तास अभ्यास करते. सोपे सोपे वाक्य घ्या ना सुटसुटीत. ओके, छान, व्हेरी नाईस, चांगला प्रयत्न केला. ओके, गुड. हा, ओके, समजले बाकीच्यांना काय प्रॉब्लेम येतोय? म्हणजे डिलिव्हर करताना प्रॉब्लेम येतोय. समजतंय तुम्हाला, तुम्ही हुशार आहात, वयाचा अनुभव हा आहे, त्यामुळे तुम्ही हुशार नक्की आहात. परंतु प्रॅक्टिसला तुम्हाला परत परत वेळ द्यावा लागेल. जे सांगितलं तेवढंच करा, जास्त नका अवघडत जाऊ. कारण मी बऱ्याच वर्ष झाले शिकवतोय, मला त्यामध्ये एक्सपर्टीज आहे सुदैवाने, की समोरच्याला नीट समजेल असं मी समजून सांगू शकतो. ओके, म्हणजे मी माझं स्वतःच म्हणतोय, कारण आतापर्यंत एवढ्या मुलांना शिकवले, त्यांचा रिप्लाय आलाय चांगला म्हणून. तुम्हाला वाटतंय की नाही मला माहित नाही, पण मी प्रयत्न चांगला करत असेल असं मला कदाचित वाटतंय. आणि तुमचे डाऊट्स, हा, थँक्यू सो मच. तुमचे डाऊट्स तुम्हाला मी क्लिअर करून सांगतोय. फक्त काय होतंय, त्याच चुका परत परत केल्यावर तुमचा वेळ जाईल. बाकीच्यांनी लक्षात घ्या, आता पल्लवीचं जे चुकलं ते बाकीच्यांनी नका चुकू, जे अजून बोलले नाहीत ते. नाही तर मगाशी स्वातीला जे सांगितलं तेच पल्लवीने सांगितलं होतं. आता काय सांगितलं होतं? सब्जेक्ट प्लस व्ही फोर. तुम्ही प्रॅक्टिस केली, जसं शीतलनी केली आता प्रॅक्टिस, योजनानी बोलून दाखवले, अजून पूजानी ट्राय केलं होतं, तर पटापट त्यांचं बोलून पण झालंय, लक्षात पण आलंय. ओके, आता ते लक्ष देऊन ऐकतात आहे. काय होतं, तुम्ही प्रत्येकाला चान्स मिळावा एवढे माझ्या अपेक्षा आहे. सगळ्यांना तर नाही मिळू शकत प्रॅक्टिकली. आज आपण 10 मिनिटं पुढे चाललोय, त्याचं कारण एवढंच आहे की मला लक्षात आलं की तुम्ही नीट लक्ष दिलं, वेळ समजून घेतलं, लॉजिक, तर पुढच्या वेळेस वेळ वाचल. त्यामुळे मी अजून टाइम पाहिला तरी पण मी तुमच्याशी बोलतोय. ओके, आपला 1 तासाचा क्लास असतो, पण मी 10 मिनिटं आज का पुढे आलोय? कारण हे सांगणं महत्वाचं होतं, आणि पल्लवीने हात वर केला बोलायचंय म्हणून मी पुढे थांबलो. ठीक आहे, तर पटापट प्रॅक्टिस करा, म्हणजे पुढच्या वेळेस आपण पटकन हे सेशन प्रॅक्टिकलचं संपू आणि मग नवीन टॉपिक कडे जाऊया. ओके, चलो. पण एकाने जी चूक केली ती दुसऱ्यांनी करू नका, नाही तर तुम्हाला आयुष्यभर तोच प्रॉब्लेम येईल. मग स्मार्टनेस कशात असतो? हिनी केलेली चूक मला नाही करायची, त्यासाठी लक्ष द्यायचं फक्त, बाकी काय करायचं नाही. ओके, चलो. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू वन्स अगेन फॉर बिंग विथ मी. या अहिल्या उत्सव मध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या वीक मध्ये आपण भेटणार आहोत. त्यावेळेस आपल्याला होमवर्क हा आहे की पहिले वाक्य बनवा सिंपल प्रेझेंट मध्ये, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, तुम्हाला सांगितलेले कसे बनवायचे. ओके, त्याप्रमाणे वाक्य बनवा. ह्याच्या आधीचे सेशन बघा, त्यामध्ये सांगितले आपण सगळं स्क्रीन शेअर करून कसं वाक्य बनवायचं, क्वेश्चन कसा बनवायचा, निगेटिव्ह कसं, हे सगळं सांगितले. ते करत राहा. नवीन नवीन टॉपिकच्या नादी लागू नका. जे शिकवले ते परफेक्ट करा, तरच पुढचे टॉपिक समजतील बरं का. परत परत सांगतोय मी. आणि मी ऍक्टिव्हिटी बेस तुमच्याकडून करून घेतोय, नुसतं टॉपिक संपवत नाहीये मी. तुम्हाला एक एक मिनिटं, एक एक वेळ देऊन तुमच्याकडून करून घेतोय, त्याचा फायदा करून घ्या, कारण इंग्लिश असंच येतं. ओके, चलो. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट वीक. टेक केअर. गुड नाईट. Thank you. Good night, sir. थँक्यू ऑल ऑफ यू. Thank you, sir. थँक्यू सो मच. टेक केअर.